नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे एखाद्या धरणासाठी किंवा अजून कुठल्या प्रोजेक्टसाठी तुमची जमीन भूसंपादित झाली आहे, पण हे होताना खालचे अधिकारी सर्कल किंवा तहसीलदाराचा समजा अहवाल असेल की एवढी जमीन संपादित करणे आवश्यक नाही, अशा पद्धतीचा जर अहवाल असेल तर तुमची जी अधिकची संपादित झाली जमीन आहे ती आपल्याला रिलीज करून घेता येतं, रिस्टोर करून घेता येतं। त्या अनुषंगाने कायदेशीर तरतूद काय आहे ते बघूया आणि एक जजमेंट आपण बघूया। तर मित्र, आपल्याकडे जिथे धरणं बांधतात तेव्हा धरणाच्या वेळी यांचे कॅल्क्युलेशन चुकतात। हे ऑफिसमध्ये बसून अधिकारी धरणाचं जे काही पाण्यात जाणारं क्षेत्र आहे त्याचे नकाशे तयार करतात। त्यानुसार मग भूसंपादनाचे नोटीस काढून असे कितीतरी गट जे पाण्यात बुडणारच नाही आणि कधीच बुडणार नाही असे गट भूसंपादनात घेतात आणि मग तसा अवॉर्ड होऊन तुमच्या सातबाऱ्यावर शासनाचं किंवा पाटबंधारे विभागाचं नाव येतं। आणि हे सगळं झालं तरी ताबा मात्र तुमचाच राहतो, पण सातबाऱ्यावर त्यांचं नाव। मग अशा जमिनीचं अतिक्रमण काढण्यासाठी आता शासनातर्फे बरीच तडफड केली जात आहे किंवा प्रयत्न केले जात आहेत आणि याचा त्रास होतोय। यातून वाचण्यासाठी काही कायदेशीर उपाय आहे का? आहे। तुमची जी अधिकची भूसंपादन केलेली जमीन जी तुमची प्रोजेक्टमध्ये जात नाही, पण चुकीच्या पद्धतीने घरी बसून ऑफिसमध्ये बसून सर्वे करून त्याच्यावर संपादनाचा शेरा पडला किंवा त्याला अवॉर्डमध्ये इन्क्लूड करण्यात आलं, अशी जमीन तुम्हाला रिस्टोर करता येऊ शकतं। यासाठी एक अत्यंत महत्वाचा कागद तो म्हणजे जर तहसीलदारनी समजा अहवाल सादर केला असेल वरिष्ठांकडे, काय म्हणून की संबंधित हे XYZ गट आहेत, यांची जमीन अमुक अमुक प्रोजेक्टसाठी आवश्यक नाही, ती परत करण्यात यावी किंवा गरजेची नाही, अशा पद्धतीचा अहवाल जर सादर केला असेल किंवा सर्कलकडून असा अहवाल सादर झाला असेल, असं होतं का? हो, होतं। उजनी धरणामध्ये 1990 मध्ये असे सर्रास अहवाल केलेले आहेत आणि कलेक्टरनी तसे ऑर्डर पण पास केलेले आहेत। तुम्ही चेक करा, हे अहवाल आहेत। किंवा कोयना धरणामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे अहवाल आहेत। काय म्हणून अहवाल आहेत की अमुक अमुक गावातील अमुक अमुक गट जे अवॉर्डमध्ये इन्क्लूड करण्यात आले किंवा संपादित करण्यात आले, त्यांची तमुक तमुक धरणासाठी किंवा प्रोजेक्टसाठी आवश्यकता नाही, तरी हे गट वगळण्यात यावे असे अहवाल अस्तित्वात आहेत। मी स्वतः बघितलेले आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीचा जर अहवाल असेल तरी तुमच्या जमिनीवर भूसंपादन पडले असेल तर या अहवालाची सर्टिफाईड कॉपी काढायची। या अहवालाच्या आधारे तुमची जी अधिकची संपादित झालेली जमीन आहे, जी तुमच्या ताब्यात आहे, ती जमीन तुम्हाला परत देता येते। अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे। बरं, मग या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचे डिव्हिजन बेंच, त्याच्यातील जस्टिस ऑनरेबल जस्टिस धनुका साहेब आणि ऑनरेबल जस्टिस साठे साहेब यांच्या डिव्हिजन बेंचच्या कोर्टाचं रिसेंट जजमेंट आहे। त्याच्यामध्ये याच पद्धतीची केस होती। तहसीलदाराचा अहवाल होता आणि अहवालामध्ये तहसीलदारांनी लिहिलं होतं की या जमिनी अनावश्यक आहेत, त्या रिलीज करण्यात याव्या, अशा पद्धतीचं अहवाल वरिष्ठांना सादर केलं होतं। त्याच्या आधारे ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने असं म्हटलं की जर अहवाल आहे, रेव्हेन्यू ऑफिसरचा अहवाल आहे आणि त्या जमिनी जर अनावश्यक असतील, त्या प्रोजेक्टसाठी गरजेच्या नसतील, तर त्या जमिनी मूळ मालकांना रिस्टोर करून देण्यात याव्या, त्या होल्ड करू नये, अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे। आता तुमच्या केसमध्ये असं जर अहवाल असेल आणि आहेत, कोयना धरण आणि उजनी धरणाच्या बाबतीत तर असे अहवाल मी स्वतः वाचलेले आहेत, ते आहेत। त्याच्यामुळे तुमची जमीन अधिकची संपादित झाली असेल, ती प्रोजेक्टला वापरली जात नसेल, त्याचा ताबा तुमच्याकडेच असेल, तर हा अहवाल शोधून काढा, त्याची सर्टिफाईड कॉपी काढा। त्याच्या आधारे कोर्टात रिट पिटिशन दाखल करता येऊ शकतं आणि हा जो मी तुम्हाला आता जजमेंट सांगितला, त्या जजमेंटच्या आधारे तुमची जमीन रिस्टोर करून मिळवू शकता, तुमचा सातबारा पूर्वस्थितीला नेऊ शकता। अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेली आहे। तर मित्रो, ही होती माहिती की एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमची जमीन गेली आणि ती आवश्यक नाही असं जर अहवाल असेल तर ती रिस्टोर करता येऊ शकतं। त्या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि एक जजमेंट। आता दोन सूचना।
थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, तुमचे केसचे डिटेल्स लिहा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.